राम मंदिराच्या मागणीसाठी आज विश्व हिंदू परिषदेनं अयोध्या, नागपूर आणि बंगळुरूमध्ये हुंकार सभेचं आयोजन केलंय। तिन्ही ठिकाणी लाखो रामभक्त सहभागी होण्याची शक्यता वर्तवण्यात येते। नागपूरमधल्या हुंकार सभा संघ मुख्यालयापासून 2 किलोमीटरवर असलेल्या क्रीडा चौक हनुमान नगर इथं होणार आहे। त्यासाठी कालपासून जय्यत तयारी सुरू आहे। 60 बाय 80चं भव्य व्यासपीठ उभारण्यात आलेलं आहे। साध्वी ऋतंभरांसह अनेक धार्मिक गुरु या सभेमध्ये सहभागी होणार आहेत। कोणतंही प्रक्षोभक विधान करता कामा नये या अटीवरच पोलिसांनी सभेला परवानगी दिली आहे। आणि याविषयी अधिक माहिती घेण्यासाठी आपण थेट नागपूरला जाणार आहोत। आपले प्रतिनिधी प्रवीण मुधोळकर आपल्या सोबत आहेत। प्रवीण, आपण बघतोय की लाखो रामभक्त या हुंकार सभेला येण्याचा अंदाज व्यक्त केला जातोय। कशी तयारी सुरू आहे, काय सांगाल? संदीप, आपण पाहू शकतो मी ज्या ठिकाणी आता उभा आहे या ठिकाणी संपूर्ण आयोजन जे झालेलं आहे। माझ्या मागे आपण पाहू शकता या ठिकाणी 20,000 चेअर्स लावण्यात आलेले आहे आणि 1 लाख लोक या ठिकाणी येतील अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आलेली आहे। आपण स्टेज बघू शकतो, या स्टेजमध्ये सुद्धा व्यवस्था आहे आणि ठिकठिकाणून विश्व हिंदू परिषदेच्या वतीनं या ठिकाणी नेते मंडळी येणार आहे। ऋतुंभरा येणार आहे, साधी ऋतुंभरा, आणि ज्या गेल्या काही वर्षापासून या आंदोलनामध्ये आहे, राम जन्मभूमीच्या आंदोलनामध्ये आहे, त्या या ठिकाणी कुठलं भाषण करतात याकडे लक्ष लागलेलं आहे। आणि यासोबतच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयापासून अवघ्या काही किलोमीटर अंतरावरती हे आयोजन आहे। त्यामुळे या सभेतून जो हुंकार दिला जाईल त्या हुंकाराकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलेलं आहे। पोस्टर्स लावण्यात आलेले आहे या ठिकाणी आणि भाजपच्या वतीनं सर्व आमदार जिल्ह्यातले या ठिकाणी येतील, खासदार येतील अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आलेली आहे। काही पोस्टर सुद्धा लावण्यात आलेले आहे स्वागताचे। त्यामुळे भाजपच्या वतीनं नेते मंडळी या ठिकाणी येतील याकडे शिक्कामोर्तब झालेला आहे। काही लोक आपल्या सोबत आहेत, पेंडके साहेब आपल्या सोबत, त्यांना विचारूया की तयारी पूर्ण झालेली आहे आणि ते सुद्धा सकाळीच आलेले आहे आढावा घेण्यासाठी। सर, काय सांगाल, या ठिकाणी तयारी झालेली आहे, काय भावना आहे तुमची? राम मंदिर व्हावं या संदर्भात काय सांगाल? राम मंदिर व्हावं नाही, राम मंदिर निश्चित होईल राम मंदिर। तुम्ही जे म्हटलं की 20,000 खुर्च्या लागल्या, आतापर्यंत 25,000 खुर्च्या, 10,000 खुर्च्या कायम आहे। मोकळं मैदान आहे, तिथे लोक बसतील, रस्त्यावरही लोक राहतील आणि निश्चित सांगतो लोक यात ॲक्च्युअल 50,000 ते 60,000 लोक निश्चित राहतील। रस्तासुद्धा मोकळा केला आहे, तिथं LED लावले आहे सगळे। मी एक राम भक्त म्हणून बोलतो आहे, कुठलाही राजकीय पक्ष नाही, कुठलाही नाही, पण एक राम भक्त म्हणून बोलतो आहे की ही सभा न भूतो न भविष्य निश्चित होईल एक। आणि सगळ्या राम भक्तांना असं वाटतं की हे मंदिर व्हावं, या देशात राम मंदिर नाहीत कुठले मंदिर होणार, म्हणून राम मंदिर निश्चित व्हावं याच्याकरता ही हुंकार सभा आहे। याचा आवाज पूर्ण देशभर पोहोचेल निश्चित। आणि इथं राम भक्त इतके येतील की ज्या तुम्हाला रस्त्यावर संध्याकाळी किंवा 3 नंतर फक्त एकच माणूस दिसेल, राम भक्त। सर, हे सांगा, जेव्हा या ठिकाणी आयोजन झालं, आयोजनाचा विचार झाला, पोलिसांकडे परवानगी मागण्यात आली, पोलिसांनी सांगितलंय कुठलंही प्रक्षोभक भाषण या ठिकाणी दिलं जाता कामा नये, तर या काय सांगाल? भाषणाचा विषय माझा नाही, मी रामभक्त म्हणून फक्त एवढं सांगू शकतो की हुंकार भरायला आम्ही सगळे रामभक्त येणार आहोत निश्चित। पोलिसांनी काय सांगितलं हे सांगितलं की मला माहीत नाही निश्चित, पण भाषण ऐकायला आम्ही सगळे येऊ, रामभक्त म्हणून येऊ निश्चित। आणि त्यांचा उद्देश एकच राहणार निश्चित की राम मंदिर व्हावंच, आणि याच्याकरता आम्ही जे काय योगदान लागेल ते योगदान निश्चित। एक शेवटचा प्रश्न असा आहे, पोस्टर्स लागले या ठिकाणी, कोण कोण येणार आहे भाजपच्या वतीनं? खासदार येणार आहेत का, आमदार येणार का, याची काही माहिती? जे राम भक्त आहे, खासदार असतील, आमदार असतील, मंत्री असतील, केंद्रीय मंत्री असतील, मुख्यमंत्री असतील, जे राम भक्त आहे ते येणार आहे का? गिरीश व्यास सुद्धा म्हणाले की जे राम भक्त आहे ते येतील। निश्चित जे रामाला मानणार लोक आहेत, मग तो भाजपचा कार्यकर्ता असेल किंवा अन्य कार्यकर्ता असेल किंवा सामान्य माणूस असेल, सामान्य युवा असेल, नागरिक असेल, सगळे जे रामाला मानणार आहेत ते, मग आमदार असतील, खासदार असतील, मंत्री असतील, कार्यकर्ते असतील, कॉमन मॅन असतील, ते सगळे इथं सभेला निश्चित येणार आहे। संदीप, आपण पाहू शकतो आयोजनाची तयारी संपूर्ण झालेली आहे आणि मध्य भारतातली ही सभा आहे, दुसरी सभा, 3 सभा आहे, दक्षिण भारतात सभा आहे बँगलोरमध्ये, आणि अयोध्येमध्ये उत्तर भारतातली सभा आहे। त्यामुळे या सभेला लाखो लोक येण्याची नियोजन झालेलं आहे आणि शक्यता पण तशीच आहे। अगदी धन्यवाद प्रवीण, तुम्ही दिलेल्या या संपूर्ण माहितीबद्दल। आपण बघितलं नागपुरामध्ये हुंकार सभा जी होते विश्व हिंदू परिषदेची, याची आता तयारी जोरदार सुरू आहे आणि लाखभर रामभक्त येतील असा अंदाज व्यक्त केला जातोय। पुन्हा एकदा जाऊयात अयोध्येत राम मंदिर झालं पाहिजे ही तमाम कारसेवकांची भावना, अशी प्रतिक्रिया विश्व हिंदू परिषदेच्या धर्मसभेसाठी आलेल्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे। तसंच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्यात कोणतंही राजकारण नाही असंही या कार्यकर्त्यांना वाटतंय। त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी विवेक कुलकर्णी यांनी।
अयोध्येतलं वातावरण आज पुन्हा एकदा राममय झालंय, कारण अयोध्येत आज उद्धव ठाकरे यांच्यासोबतच विश्व हिंदू परिषदेची धर्मसभा आहे। त्यासाठी हे कार्यकर्ते उत्तर प्रदेशातून देशातल्या वेगवेगळ्या भागातून इथं आलेले आहेत। भाई साहब, मुझे बताइए आप कहाँ से आए हैं? मैं अजय अग्नोत्री कानपुर से आया हूँ जी। और इस धर्म सभा जो आह्वान है संतों की ओर से हमारे अनिल जी, हरी सिंह जी और राधेश्याम जी सब लोग आए हैं। संघ के ही लोग, हम लोग कार्यकर्ता हैं जी। और धर्म सभा के साथ साथ ये आह्वान है जो हमारे सरसंघ चालक जी का कि भाई मंदिर निर्माण, बहुसंख्यक समाज का मंदिर निर्माण कब होगा? धैर्य का बांध टूट रहा है और माननीय कोर्ट से भी हम लोग चाहेंगे कि कम से कम अब कुछ तो सम्मान करे, क्योंकि जब आप छोटे छोटे चीज़ों पे निर्णय इतनी जल्दी दे रहे हैं और इतना बड़ा बहुसंख्यक समाज फिर उसी में व्यवधान और विघटन पैदा होने की स्थिति होती है। तो हम सब आए आज की धर्म सभा के एक अच्छे कार्य साधु से। संतों ने, महंतों ने क्या आह्वान किया है आपको? साधु संतों ने आह्वान किया कि हम लोग यहाँ पर आकर भगवान प्रभु राम के स्मरण करते हुए धर्म सभा में शामिल हों और एक ये संकल्प लें कि हम लोग अपने आराध्य का एक भव्य मंदिर चाहते, शांतिपूर्ण ढंग से, और ये बताना चाहते कि हम लोग ऐसा नहीं कि कोई हम लोग बल से कर नहीं सकते, लेकिन हम लोग चाहते क्योंकि इस देश के हम लोग नागरिक भी हैं। आपण बघितलं विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने जमा व्हायला लागलेले आहेत। यानंतर थेट जाणार आहोत अयोध्येमध्ये श्रीराम जन्मभूमीच्या परिसरामध्ये। आपल्या प्रतिनिधी विनया देशपांडे आपल्या सोबत आहेत। विनया, आपण बघतोय थोड्याच वेळामध्ये आता उद्धव ठाकरे राम जन्मभूमीचं दर्शन घेण्यासाठी तिथे येणार आहेत। मोठ्या संख्येने कार्यकर्ते सुद्धा आहेत, त्याचबरोबर देशभरामधून उत्तर प्रदेशातून आलेले रामभक्त सुद्धा आहेत। काय तिथले वातावरण आहे? रामनामाचा जयघोष आहे अयोध्येत। इथे ह्याच मार्गावरून उद्धव ठाकरे थोड्याच वेळात राम जन्मभूमीला दर्शन घेण्यासाठी जाणार आहेत आणि भक्त महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून इथे आलेले आहेत उद्धव ठाकरेंना सपोर्ट करायला। तुम्ही कुठून आलात? आम्ही वर्धा जिल्हा हिंगणघाट तहसील मधून आलेलो आहोत। कशासाठी आलात? आम्ही राम मंदिर बनवासाठी आलेलो आहोत। तुम्हाला वाटतं राम मंदिर बनू शकेल इथे? बन सकता नहीं, बनेगा, ये हमारा परम विश्वास है और ये हमारी पूर्ण श्रद्धा है कि राम मंदिर बनेगा और हमारे जीवन काल में ही बनेगा। ताई, तुम्ही कुठून आलात? आम्ही लातूर। कशासाठी? हे राम मंदिर बनाने के वास्ते। पण तुम्हाला वाटतं का की उद्धव ठाकरे बनवू शकते राम मंदिर? हो, बनवू शकते हो, बनवू पण शकते। आतापर्यंत भाजपने सांगितलं होतं की आम्ही राम मंदिर बनवू, 4.5 वर्ष होऊन गेली, तर भाजप नाही शिवसेना बनवेल असं वाटतं? हो, बनवेल ना। हिंदू हृदय सम्राट माननीय श्री बाळासाहेब ठाकरे यांची पण इच्छा होती की राम मंदिर झालं पाहिजे। यासाठी आता 2019ची निवडणूक आलेली आहे। महाराष्ट्रातली निवडणूक आता लागू होणार आहे, आमदारकी खासदारकी दोन्ही लागू होणार आहे। पण ह्या मुद्दा धरून आता सरकार पुढे येईल का? पण सरकार हा मुद्दा धरून पुढे आलं नाही, त्याच्यामुळे शिवसेनेनं हा आवाज उठवलेला आहे। माननीय श्री उद्धवजी ठाकरे आज इथं अयोध्येत आले आहेत। कशासाठी आले आहेत? हे राम मंदिर झालं पाहिजे या इच्छेसाठी त्यांनी इथे आले आहेत। त्याने हा इलेक्शनचा मुद्दा काही घेऊन आले नाहीत, फक्त त्यांची इच्छा आहे की बाळासाहेब ठाकरेंची एकच इच्छा होती की राम मंदिर हे झालं पाहिजे। त्यांची इच्छा पूर्ण करण्यासाठी आज आमचे उद्धवजी ठाकरे साहेब या अयोध्या नगरीत आले आहेत। त्यांची इच्छा जर पूर्ण होत नसेल तर या सरकारचा काय उपयोग आहे? या सरकारचा काही उपयोग नाही। सरकार जर आपलं हिंदूंचं राज्य राम मंदिर जर उभा करू शकत नसेल तर ह्या सरकारला घेऊन काय करायचे आहे आपल्याला? बरोबर आहे, मोदी सरकार काम करत आहे, त्याबरोबर देवांचंही थोडं काम केलं पाहिजे। देव आहेत म्हणून तर आपण आहे या जगात, पण तुम्ही देवाचंच काही करत नसाल तर ह्या सरकारचा काय उपयोग आहे? मी एवढंच मागतो की या अयोध्या नगरीत हे राम मंदिर झालं पाहिजे। भाजप सरकारलाही माझी कळकळीची विनंती आहे। मी कोल्हापूर जिल्हा इचलकरंजी येथून आलेलो आहे। माझी इच्छा एकच आहे की राम मंदिर झालं पाहिजे आणि हे व्हावं की आमच्या इथून तरुण सगळे आलेले आहेत। त्यांची इच्छा काय आहे की तर राम मंदिर झालं पाहिजे। सरकार कुठलंही येऊ दे, सरकार कुठलंही आलं तरी राम मंदिर हे झालंच पाहिजे। या इथे हिंदू मुस्लिम हा धर्म नाही ठेवता, हे राम मंदिर हे बांधलंच पाहिजे, हीच माझी इच्छा है। सरकार रहो, कौन सा ही रहो, पक्ष कौन सा ही रहो, कौन सा सरकार, फिर राम मंदिर बनाना चाहिए, हमारी इच्छा है। कोई भी हो, भाजपा ना हो, पर राम मंदिर बनाओ। अब इतने दिन कांग्रेस ने इतने दिन क्या किया, भाजपा ने क्या किया, हमको नहीं मालूम। खाली हमको मांगता है राम मंदिर होना,
पण आता 4.5 वर्ष भाजप मंदिर बनवू शकलेली नाहीये. ह्या मुद्द्यावरून शिवसेना हे इलेक्शन जिंकू शकेल 2019ची आणि राम मंदिर बनवू शकेल असं वाटतं का? जर हा सरकारनं मुद्दा उचलून जरी धरला आणि जर शिवसेनेला म्हणलं आपण राम मंदिर बनवू, तर शिवसेनेचं सरकार हा महाराष्ट्रात नाही ऑल इंडियात जर झाली शिवसेना स्थापन, तर सरकार स्थापन करू शकते. पण ह्याला सर्व हिंदूंनी सपोर्ट केला पाहिजे. शिवसेनेला एक हिंदू सोडून दुसऱ्यांनी जरी सपोर्ट केला आणि हिंदू ही सपोर्ट केलीच पाहिजे शिवसेनेला, तरच आपलं राम मंदिर होऊ शकतंय. भाजपनं आजपर्यंत काय केलं? भाजपनं केले सगळ्यांच्या सुविधा केल्या, नोटबंदीची केली, सगळ्यांना कॅशलेस व्यवहार केले, हे सगळं बरोबर आहे. पण राम मंदिराचं काय केलं? राम मंदिर हा मुद्दा घेतलाच पाहिजे आणि राम मंदिर हे बांधलंच पाहिजे. तुम्हाला वाटतं शिवसेना बंद? 100% वाटतं. मी बीड जिल्हा, महाराष्ट्रामधून बीड जिल्हा परळी इथून आलो. परळी वजनचा 12 ज्योतिर्लिंगापैकी एक वैद्यनाथाचं मंदिर आहे मोठं, आणि तिथून मी आलो. आणि उद्धव साहेबांच्या आदेशामुळे पूर्ण महाराष्ट्रातील शिवसैनिक अयोध्येमध्ये दाखल होत आहेत आणि त्यासाठी राम मंदिर व्हायलाच पाहिजे आमची कळकळीची इच्छा आहे. आणि ज्यावेळेस 92ला बाबरी ढाचा पाडला त्यावेळेस एकही हिंदू आपण पाहतोय की ही जी जनभावना आहे लोकांमध्ये की इथे बाबरी मस्जिद पडली आहे, इथेच राम मंदिर व्हायलाच पाहिजे, ही अयोध्येत रस्त्यावर शिवसैनिकांची मागणी आहे. अगदी विनया, धन्यवाद तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीबद्दल. आपण बघितलं महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामधून शिवसैनिक जो आहे तो उद्धव ठाकरेंना पाठिंबा देण्यासाठी अयोध्येमध्ये दाखल झालेला आहे. या सगळ्याचे अपडेट आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत राहणार आहोत. एक छोटासा ब्रेक घेऊन पुन्हा परतूया. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.